So this is the part 2 of your winter 2022 RDBMS paper. Okay, so in part 1 we have completed up to question number 4, 1 to 4. Now we are doing it form for question number 5 and 6. तो ध्यान दीजिए please. So question number 5, draw the overall architecture of DBMS, explain storage manager and query processor component. तो यह है overall architecture. I request कि ऐसे क्वेश्चन आए तो आप अल्टरनेटिव क्वेश्चन में जाइए. ये क्वेश्चन सॉल्व करना मतलब प्रॉफिटेबल नहीं है, लेकिन मैं ये समझा देता हूँ आपको. ये 4 कंपोनेंट में डिवाइड है ओवरऑल आर्किटेक्चर. ये ऊपर का जो कंपोनेंट है ये क्या है? ये ऊपर का ब्लू कंपोनेंट यूजर, ये वाला, ये और ये. तो 4 इसमें डिवाइड है. इसमें आपको डायग्राम भी ड्रॉ करने के लिए बोली है और ये 2 कंपोनेंट को एक्सप्लेन भी करने के लिए बोला है. सो अनलेस एंड अनटिल आपको इसके और वाला आ ही नहीं रहा तो ही इसको अटेम्प्ट करिए, नहीं तो मत करिए. गो फॉर और क्वेश्चन. ठीक है, तो देखिए अभी मैं इसको ओवरऑल आर्किटेक्चर ड्रॉ तो हो गया. अब मैं पहले इसको एक्सप्लेन भी करता हूँ. यूजर्स कितने कैटेगरीज में डिवाइड है? 4. पहले है ये नाइव यूजर्स, इसी को अनसोफिस्टिकेटेड यूजर्स बोलते हैं. ये नॉन टेक्निकल पर्सन होते हैं. कैसे पर्सन होते हैं ये? नॉन टेक्निकल. नॉन टेक्निकल पर्सन जैसे कि ऑनलाइन शॉपिंग करने वाले 10वीं 12वीं के बच्चे, बैंक में काम करने वाले वर्कर्स जो सिर्फ डेटा एंट्री करते हैं, एटीएम सेंटर का यूज करने वाले कुछ पेरेंट्स अपने, ये सब. तो ये लोग डेटाबेस का यूज करते हैं लेकिन एप्लीकेशन प्रोग्रामिंग का यूज करके. इनको कोई क्वेरीज वगैरह नहीं आता, एप्लीकेशन इंटरफेस का यूज करते हैं. नेक्स्ट यूजर कौन होते हैं? एप्लीकेशन प्रोग्राम. इनका काम है एप्लीकेशन प्रोग्राम्स लिख के देना जो नाई यूजर्स को चाहिए. नाई यूजर जिस एप्लीकेशन प्रोग्राम का इस्तेमाल करते हैं वो बनाता कौन है? एप्लीकेशन प्रोग्रामर वो बनाता है. ठीक है, नेक्स्ट कौन है? सोफिस्टिकेटेड यूजर है. ये नेक्स्ट यूजर है. ये क्वेरी टूल्स का यूज करते हैं. मतलब हम सोफिस्टिकेटेड यूजर के कैटेगरी में आएंगे एज वी नो द क्वेरी लैंग्वेजेस. और नेक्स्ट आता है डीबीए, डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर. ये एडमिनिस्ट्रेटिव टूल्स का यूज करते हैं. तो ये 4 कैटेगरी डिवाइड हुई है ऑन द बेसिस ऑफ की यूज क्या होता है. एप्लीकेशन इंटरफेस का यूज करते हैं तो नाई यूजर्स, एप्लीकेशन प्रोग्राम्स लिखते हैं तो एप्लीकेशन प्रोग्रामर, क्वेरी टूल्स का यूज करते हैं तो सोफिस्टिकेटेड यूजर, एडमिनिस्ट्रेटिव टूल्स का यूज करते हैं तो डीबीए. क्वेरी प्रोसेसर में क्या कंपोनेंट्स है देखिए. ऊपर से ये जो डीबीए के तरफ से जो क्वेरीज आती ना वो जनरली डीडीएल क्वेरीज आती. डेटा डेफिनेशन लैंग्वेज, जैसे कि क्रिएट टेबल, अल्टर टेबल, ड्रॉप टेबल, रीनेम टेबल, ट्रंकेट टेबल, क्रिएट यूजर, ऐसे टाइप की क्वेरीज. तो डीडीएल क्वेरी जनरली टाइप कौन करता है? डीबीए. डीडीएल इंटरप्रेटर 2 काम करता. पहला, डीडीएल क्वेरी को हाई लेवल लैंग्वेज से लो लेवल में कन्वर्ट करता. इंटरप्रेटर का काम क्या है? डीडीएल क्वेरी को लो, उसको हाई लेवल से काय में कन्वर्ट करो? लो लेवल. और उसको डेटा डिक्शनरी में रिकॉर्ड करके रखो. 2 काम. पहला काम डीडीएल क्वेरीज लेके हाई लेवल टू लो लेवल में इंटरप्रेट यानी कन्वर्ट करना, और उसका जो आंसर आता है दैट शुड बी रिकॉर्डेड इन अ डेटा डिक्शनरी. ये काम डीडीएल इंटरप्रेटर का है. हम जो लोग क्वेरीज टाइप करते हैं, हमारी क्वेरी जनरली कौन सी होती है? डीएमएल क्वेरी, डेटा मैनिपुलेशन लैंग्वेज. इसमें 3 टाइप के क्वेरी जनरली आते हैं: इंसर्ट, अपडेट, डिलीट. सिलेक्ट भी पकड़ लो. चलो, डीएमएल क्वेरीज. डीएमएल क्वेरीज को हाई लेवल टू लो लेवल कन्वर्ट करना किसका काम है? डीएमएल कंपाइलर का. और आए हुए आउटपुट को ऑर्गेनाइज करना ये किसका काम है? ऑर्गेनाइजर का. सो डीएमएल कंपाइलर क्या करता है? ऊपर से जो क्वेरीज आते हैं डीएमएल क्वेरीज, उसको हाई लेवल टू लो लेवल में कन्वर्ट करता. आपकी क्वेरी को ऑप्टिमाइज भी किया जाता है. ऑप्टिमाइज मतलब आपकी क्वेरी को और बेहतर किया जाता है. उस क्वेरी को मतलब सिमिलर आउटपुट लाने के लिए और कौन सी क्वेरीज बन सकती है वो अल्टरनेटिव्स ढूंढे जाते और बेस्ट प्लान ढूंढा जाता कि जो रन किया जाए तो कम से कम समय में रन हो. ऐसे प्लान को रन करके जो आउटपुट बनता है उसको ऑर्गेनाइज किया जाता है. ये सब बड़ा काम डीएमएल कंपाइलर ऑर्गेनाइज करते हैं. एप्लीकेशन प्रोग्रामर जो एप्लीकेशन प्रोग्राम लिखते हैं उसको कंपाइल करने के बाद कौन सा कोड बनता? ऑब्जेक्ट कोड बनता. और हेडर फाइल को लिंक करने के लिए लिंकर रहता है.
ठीक है, ये सब ऊपर से आते हुए नीचे किसके पास पहुंच जाते हैं? क्वेरी इवैल्यूएशन इंजन। और क्वेरी इवैल्यूएशन इंजन का काम है कि जो लो लेवल इंस्ट्रक्शंस आए हाई लेवल टू लो लेवल में हमने जो कन्वर्ट किए कंपाइलर और इंटरप्रेटर का यूज करके उसको रन करने का काम किसका है? क्वेरी इवैल्यूएशन इंजन। इस इंजन को सिर्फ लो लेवल लैंग्वेज समझती है और हाई लेवल टू लो लेवल कन्वर्ट करना काम होता है डीएमएल कंपाइलर और डीडीएल इंटरप्रेटर का। अब ये डेटा जाता है स्टोरेज मैनेजर के पास। बफर मैनेजर दो तीन काम करता है, जैसे कि टेम्पररी स्टोरेज को हैंडल करना, ओके, डेटा स्टोरेज की स्पीड बढ़ाना, जो डेटा फ्यूचर में लग रहा है उसको पहले ही लाके रखना, ये पूरे काम कौन करता है? बफर मैनेजर। फाइल मैनेजर के दो काम है, जो डेटा स्टोर करना है उसके लिए जगह पहले ढूंढना और ढूंढने के बाद उस जगह को अलोकेट करना। पहिले आवडतो असा प्लॉट शोधायचा आणि मग तो विकत घ्यायचा, हे काम कोण करतो? फाइल मॅनेजर। डेटा स्टोर करण्यासाठी जागा शोधणे, ती जागा अलोकेट करणे, त्याच्यात फाईल बनवून डेटा स्टोर करणे, फाईल मॅनेजरचं काम आहे। ऑथरायझेशन आणि इंटिग्रिटी मॅनेजरचे दोन काम आहे। ऑथरायझेशन म्हणजे युजर नेम पासवर्ड चेक करणे, तो युजर ऑथराइज युजर आहे की नाही ते चेक करणे। ऑथराइज युजर असेल तर त्याला अलाउ करा, अनऑथराइज असेल तर त्याला अलाउ नका करू, हे काम कोणाचे आहे? ऑथरायझेशन मॅनेजर। आणि इंटिग्रिटी मॅनेजर करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस ऑफ डेटा पाहतो। ट्रान्झॅक्शन मॅनेजरचं काम आहे मल्टिपल ट्रान्झॅक्शनला ऍट ए टाइम रन होऊ देणे विदाउट एनी कोलिजन। सायमल्टेनियसली मल्टिपल ट्रान्झॅक्शन रन होऊ देणे विदाउट एनी कोलिजन। त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन ऍसिड प्रॉपर्टीला सॅटिस्फाय करतो की नाही, ऑटोमेसिटी वगैरे सगळं ते सगळं चेक कोण करतो? ट्रान्झॅक्शन मॅनेजर। मग येतो डिस्क स्टोरेज। ऍक्च्युअल डेटा इथे स्टोर राहतो, डेटाला फास्ट ऍक्सेस करण्यासाठी इंडायसेस असतात। डेटा अबाउट डेटा म्हणजे डेटा डिक्शनरी आणि एक स्टॅटिस्टिकल डेटा असतो जी डेटा बद्दलची इतर इन्फॉर्मेशन स्टोअर करतो। असं हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे। ठीक आहे, बफर मॅनेजर अलोकेट्स द स्पेस टू द बफर, बफर म्हणजे टेम्पररी स्टोरेज। फाईल मॅनेजरचं काम आहे जागा अलोकेट करणे आणि मग फाईलच्या फॉर्म मध्ये डेटा तिथे स्टोअर करणे। ऑथरायझेशन मॅनेजरचं काम आहे ऑथराइज युजरला अलाउ करणे, अनऑथराइज युजरला ब्लॉक करणे। इंटिग्रिटी मॅनेजरचं काम आहे करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस चेक करणे। ट्रान्झॅक्शन मॅनेजरचं काम आहे मल्टिपल ट्रान्झॅक्शन ऍट ए टाइम रन होऊ देणे, ट्रान्झॅक्शन्सला ऍसिड प्रॉपर्टी तो फुलफिल करता याची काळजी घेणे। समजलं? नेक्स्ट आहे राईट द एसक्यूएल क्वेरीज फॉर द फॉलोइंग ईएमपी टेबल, डिस्प्ले ऍव्हरेज सॅलरी ऑफ एम्प्लॉई। तर काय लिहाल तुम्ही? सिलेक्ट फंक्शनचं नाव एव्हीजी की एव्हीआरजी लिहाल, एव्हीजी ब्रॅकेट मध्ये सॅलरी फ्रॉम ईएमपी टेबल, सिलेक्ट ऍव्हरेज सॅलरी फ्रॉम ईएमपी टेबल। नेक्स्ट आहे डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हु स्टे इन मुंबई और पुणे, तर सिलेक्ट ई नेम फ्रॉम ईएमपी वेअर सिटी इक्वल टू मुंबई और सिटी इक्वल टू पुणे। काही काही हुशार लोक काय करतात, असं लिहितात वेअर सिटी इक्वल टू मुंबई और पुणे, म्हणजे हे इकडे लिहायची गरजच नाही अडत त्यांना। ओके, असं एलियन सारखं करू नका। ओके, यू हॅव टू राईट डाऊन सिटी इक्वल टू मुंबई और सिटी इक्वल टू तिकडे पण पाहिजे। नेक्स्ट आहे सेट द सॅलरी ऑफ एम्प्लॉई रमेश टू 50,000, तर अपडेट कोणता टेबल? एमपी। सेट कोणता कॉलम? सॅलरी। इथे सॅलरी आहे तर सॅलरी लिहायचं, सॅल असतं तर सॅल। व्हेअर ई नेम इक्वल टू रमेश, अल्फाबेटिक व्हॅल्यू येतं सिंगल कोट। नेक्स्ट आहे डिस्प्ले नेम ऑफ एम्प्लॉई हुज सॅलरी आर लेस दॅन 50,000, सिलेक्ट ई नेम फ्रॉम ईएमपी वेअर सॅलरी लेस दॅन 50,000। पाचवा आहे रिमूव्ह द रेकॉर्ड ऑफ एम्प्लॉई हुज डिपार्टमेंट नंबर इज 10, डिलीट फ्रॉम ईएमपी वेअर डिपार्टमेंट इक्वल टू 10, remove the column department number from EMP table, alter table EMP drop column department number। कळलं? सोप्या सोप्याच क्वेरी, असं आलं तर बिलकुल जमलं, तुमचे 6 मार्क उघडच भेटले, इतक्या सिंपल क्वेरी आल्या तर। नेक्स्ट राइट अँड एक्सप्लेन सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग अल्टरिंग अँड ड्रॉपिंग द सिक्वेन्स। सिंटॅक्सच विचारलाय, कमांड काय असते, मग काय पाहिजे? सिक्वेन्सचं नेम, मग स्टार्ट विथ इनिशियल व्हॅल्यू, इन्क्रीमेंट बाय इन्क्रीमेंट व्हॅल्यू, मीन व्हॅल, मॅक्स व्हॅल, सायकल, नो सायकल। आपल्या त्याच्या पेक्षा मोठा आहे कॅचे, नो कॅचे, ऑर्डर, नो ऑर्डर।
त्याचं एक्झाम्पल बघा, क्रिएट सिक्वेन्स, सिक्वेन्स 1 स्टार्ट विथ 1 इन्क्रीमेंट बाय 1 मीन व्हॅल्यू 0 मॅक्स व्हॅल्यू 100 सायकल. ठीक आहे. अल्टरिंग सिक्वेन्स काय करायचं, अल्टर सिक्वेन्स, सिक्वेन्सचं नाव आणि त्याची व्हॅल्यू बदलून टाकायची. आठवते का आपण मॅक्स व्हॅल्यू बदलून दाखवली आहे, 60 ची 70 केली आहे, मीन व्हॅल्यू 40 ची 30 केली आहे आणि त्याला सायकल होती, सायकल घेऊन दिली होती आपण, आठवते. सो आपण ऑलरेडी हे सगळं अल्टरचं केलं आहे. ड्रॉपिंग सिक्वेंस, ड्रॉप सिक्वेंस, सिक्वेंस का नाम, तो ड्रॉप सिक्वेंस ये CQ1 अगर होगा तो जो कुछ, तो यहाँ पे कौन सा क्वेश्चन खत्म हो गया, पांचवा. लास्ट क्वेश्चन नंबर 6. Write SQL queries for the following considering the table stood. Display names of the student who got minimum marks in subject 1. बघू कसं केलं त्यांनी. सब क्वेरी वापरावं लागते. ते काय वापरली आहे, सब क्वेरी. सिलेक्ट नेम फ्रॉम स्टूड वेअर subject 1 equal to select minimum marks of subject 1 from. बरं या क्वेरीने काय माहित केलं सांगा, सब्जेक्ट 1 मधले मिनिमम मार्क आणि ते मिनिमम मार्क्स ऍज अ क्रायटेरिया इथं दिले आणि ते मार्क ज्याच्याशी मॅच होते असा बिलकुल हुशार स्टुडंटचं काय प्रिंट होईल, नेम. कळलं का सब क्वेरी का बरं लागली, कारण आपल्याला त्यांनी म्हटलं असतं मिनिमम मार्क 25 आहे बा, 25 दाखवा तर आपण डायरेक्ट लिहिलं असतं सब्जेक्ट 1 इक्वल टू 25. इथे तसं नाही आहे, इथे सिलेक्ट मिनिमम ऑफ सब्जेक्ट फ्रॉम स्टुडंट. पहिले या क्वेरीने काय माहित पडतंय, सब्जेक्ट 1 मधले मिनिमम मार्क्स आणि ते या सब्जेक्ट 1 ला ऍज अ कंडिशन म्हणून चालले आणि ते ज्याच्याशी मॅच होते त्या स्टुडंटचं काय प्रिंट होत आहे, नेम. नेक्स्ट आहे डिस्प्ले नेम ऑफ स्टुडंट हू गॉट अबाउट 40 मार्क्स इन 2 सब्जेक्ट, सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 2 मधले त्याचे मार्क कशापेक्षा जास्त पाहिजे, 40. सिलेक्ट नेम फ्रॉम स्टुडंट वेअर सब्जेक्ट 2 ग्रेटर दॅन 40. हे सोपंच आहे, बिलकुल एन्जॉय. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिस्प्ले काउंट ऑफ स्टुडंट फेल्ड इन सब्जेक्ट 2. पासिंग क्रायटेरिया 40 आहे, पकडून चालू आपण. तर आपण काय म्हणणार, सिलेक्ट काउंट ऑफ स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर सब्जेक्ट 2 लेस दॅन 40. म्हणजे 40 च्या खाली आहे सब्जेक्ट 2 मध्ये, ते सगळे फेल आहे आणि अशा सगळ्यांचा काय केला जाईल, काउंट. नेक्स्ट आहे डिस्प्ले ऍव्हरेज मार्क ऑफ सब्जेक्ट 1. सिलेक्ट AVG सब्जेक्ट 1 फ्रॉम स्टूड. नेक्स्ट आहे display name of student whose name start with A by arranging them in ascending order of subject 1 mark. पहा तुम्हाला काय करायचं, अशीच नाव दाखवायची जे A वरून सुरू होत आहे आणि त्यातल्या त्यातही त्यांना सॉर्ट करायचं, असेंडिंग ऑर्डर ऑफ सब्जेक्ट 1 मार्क. तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्ट नेम फ्रॉम स्टुडंट वेअर नेम लाईक A पर्सेंटेज आणि A वरून संपणारे पाहिजे असेल तर पर्सेंटेज A. ऑर्डर बाय सब्जेक्ट 1, ऑर्डर बाय काय करावं लागेल तुम्हाला, सब्जेक्ट 1. नेक्स्ट आहे डिस्प्ले स्टुडंट नेम हुज नेम एंड विथ H आणि त्याचे काय दाखवा, सब्जेक्ट 2 चे मार्क्स कितीच्या बिटवीन असले पाहिजे म्हणते. आता एंड विथ आहे, सिलेक्ट नेम फ्रॉम स्टुडंट वेअर नेम लाईक पर्सेंटेज H. H पर्सेंटेज केलं असतं तर H ने सुरू होणार आहे आणि पर्सेंटेज H म्हणजे H ने संपणार आहे आणि त्याचे सब्जेक्ट 2 चे मार्क कशाच्या बिटवीन असले पाहिजे. तर पहिली क्वेरी सोडली तर बाकी सगळ्या सिंपल आहे, फील गुड आहे ना. नेक्स्ट PLSQL प्रोग्राम टू चेक वेदर स्पेसिफाइड एम्प्लॉई इज प्रेझेंट इन द एम्प्लॉई टेबल ऑर नॉट. एक एम्प्लॉई नंबर घ्या म्हणते, एम्प्लॉई नंबर जर मॅच होत नसेल तर आपण म्हणणार एम्प्लॉई अवेलेबल नाहीये. बघू मग व्हेरिएबलचं नाव सांगा, NO. व्हेरिएबलचं नाव NO आणि कोणत्या कॉलमशी मॅच होते त्याचा डेटा टाइप, यस त्याचा डेटा टाइप मॅच होते EMP नंबर. व्हेरिएबलचं नाव NO आहे, त्याचा डेटा टाइप EMP नंबरशी मॅच होते. कशाची वाली इनपुट घेतली आपण, नंबरची. सपोज तुम्ही नंबरची व्हॅल्यू इनपुट घेतली जी काही आहे 1 2 3 4 वगैरे. ठीक आहे, तुम्ही एम्प्लॉई नंबर सिलेक्ट केला कोणत्या टेबल मधून आणि तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये सेव्ह केला, NO. हे सगळं त्याच्यासाठी केलं ज्याचा NO तुम्ही दिला होता आणि असेल तर मग तो प्रिंट होईल एम्प्लॉई प्रेझेंट आणि नसेल तर कर्सर पुढे जातो एक्सेप्शन मध्ये आणि कोणती कंडिशन मॅच होईल तिथे, नो डेटा म्हणून तो काय मिळेल, एम्प्लॉई नंबर नॉट
प्रेझेंट. आय रिपीट, व्हेरिएबलचं नाव सांगा N1, कॉलमचं नाव, कशाची इनपुट घेतली, नंबरची, आणि त्या नंबरचा जो एम्प्लॉई नंबर होता त्याची व्हॅल्यू एमपीएनओ मध्ये टाकली आपण आणि म्हटलं की हा नंबरचा एम्प्लॉई प्रेझेंट आहे का, पण तो या नंबरला मॅच होणारा एम्प्लॉई नंबर अवेलेबलच नसेल तर आपण पुढे जाणार एक्सेप्शन मध्ये. कोणता एक्सेप्शन मॅच होईल, नो डेटा फाउंड, आणि आपण काय म्हणणार, एम्प्लॉई नॉट प्रेझेंट. राईट एसक्यूएल क्वेरीज फॉर फॉलोइंग. एक युजर तयार करायला लावला, कोणता, युजर वन. त्याचा पासवर्ड तर क्रिएट युजर युजर वन आयडेंटिफाइड बाय 1 2 3 4 आपल्या जवळ आहे नोट्स मध्ये. क्रिएट युजर आठवते, आयडेंटिफाय बाय जोन्स, J0NS वगैरे. तर कोणता युजर बनवला, त्याचा पासवर्ड काय दिला, इन्सर्ट आणि अपडेट युजर वन ला अलाउ करायचा आहे. तर काय करणार अलाउ करायसाठी, ग्रांट इन्सर्ट कॉमा अपडेट ऑन सिस्टम डॉट नुसतं एमपी लिहिते चालते टू युजर वन. आता अपडेट प्रिव्हिलेज काढून टाकायचं. कसं काढायचं, रिओक, काय रिओक, अपडेट कोणत्या टेबल वरून, एमपी टेबल वरून, कोणाकडून, युजर वन कडून. assign the resource permission to user one, assign the resource permission to user one. Grant create session comma unlimited table space comma create table to user one. इसकी मैं रिप्लेसमेंट क्वेरी देता हूं, इतना लिखने की जरूरत नहीं है. वेट, आई विल मैसेज यू. पेपर एंडेड. तो ऐसा पेपर आया तो यू शुड फील हैप्पी. ठीक है. सो हियर रिकॉर्डिंग ऑफ दिस पेपर इज एंडेड.